आज देश आणि जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जर विचार केला, आपण दृष्टिक्षेपात बघितलं तर लक्षात येतं अर्थसत्ता सर्वोपरी झालेली, अर्थसत्तेच्या अधीन समाजसत्ता झालेली. अर्थसत्ता नक्की करेल, मग ते अमेरिका असो किंवा रशिया असो. रशिया तर आता संपला, पण कुठलाही महासत्ता असेल मोठ्यात मोठी, तरी तिथे राजसत्ता कोण असेल हे अर्थसत्ता नक्की करते. मग भारत देश असो, चीन असो किंवा आणखीन छोटे मोठे इतर किती देश असो, ही वास्तविकता आहे, हे पण आपल्याला समजावं लागेल. राजसत्तेच्या अधीन समाजसत्ता झालेली आहे. राजसत्ता जे नक्की करेल, समाजसत्तेची ताकद नाही त्याला बदलायची. जे नक्की झालं ते झालं, तुम्ही भोगायचंच आहे. आणि धर्मसत्ता जो विषय आहे त्याचं काही मोलच शिल्लक राहिलं नाही. या देशात धर्मसत्तेला कोणी विचारणारं राहिलं नाही. ती जी अस्मिता होती धर्मसत्तेची ती संपुष्टात आणलेली आहे या देशात. तेव्हा खरोखर जर हे चक्र बदलायचं असेल आपल्याला, भारत विकास संगमच्या माध्यमातून जे काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, तर हे सर्व चक्र आपल्याला संबंध उलटं करावं लागणार आहे. धर्मसत्तेला पुनर्प्रस्थापित करावं लागणार आहे. आणि धर्मसत्ता पण कशी होती आपली त्यावेळेला, लंगोटीवाली. जय जय रघुवीर समर्थ जर निघाले रस्त्यातनं मार्गी, तर राजसत्ता पण स्वतः राजा पण नतमस्तक होत असे. संबंध समाज त्याच्या पुढे नतमस्तक होत होता. काहीही स्वार्थ नव्हता त्यांचा. आणि अखंड अविरत आजीवन ते समाजाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी धर्मसत्ता झटते अशा व्यवस्था त्यांनी उभ्या केल्या होत्या. आणि म्हणून त्याच्या संपूर्ण अधीन समाजसत्ता होती. समाजसत्तेच्या अधीन राजसत्ता होती. राजा दुबळा असला, असक्षम असला, तर कधीही आपल्या इथे प्रजेने इतिहास उचलून बघून घ्या, सहन केलेलं नाही आहे, त्याला राजा होऊ दिलेलं नाही आहे. एवढी समाज जागृत होता, एवढी समाजसत्तेत शक्ती होती. आणि राजा नक्की करायचा कोण माझ्या इथे काय व्यापार करेल, किती करेल, कसा करेल, त्याला किती करू द्यावा, किती नफा घेऊ द्यावा, हे अर्थसत्ता काय करेल ते राजसत्ता नक्की करत होती. ही आपली लाखो कोट्यावधी वर्षाची ही परंपरा होती, जी गेल्या 200-300 वर्षात मोडली गेली. आणि म्हणून ह्या सर्व सत्ता आपल्याला पुनर्प्रस्थापित कराव्या लागतील. समाजाच्या एकूण एक व्यक्तीचं जर उपयोग करायचा असेल, तर मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची रुची, आवड आणि प्रत्येकाचा पिंड ह्या गोष्टीचाही आपल्याला विचार करावा लागेल. ज्याची आवड आणि ज्याचा पिंड जर राजनीतीचा असेल तर तो तेच करणार आहे. आणि म्हणून त्यांनी भारतीय दृष्टीने राजनीती कशी करावी, किंवा समाजसत्ता म्हणून समाज उपयोगी काम करणारा असेल, ज्याचा पिंड तो असेल, तर त्यांनी समाजात भारतीय दृष्टी घेऊन कशा पद्धतीने काम करावं. त्याच पद्धतीने अर्थसत्ता असेल तर त्यांनी देखील हे चिंतन करावं की नैतिकतेने मी माझा व्यवसाय करून मी स्वतः देखील कसा मोठा होईल आणि माझ्यासोबत जोडली गेलेली मंडळी देखील कशी मोठी होईल, याचं चिंतन अर्थसत्तेनेही करावं. आणि म्हणून भारत विकास संगम म्हणून आपण ह्या सर्व सत्ता आपल्या इथे असलेल्या, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जिल्ह्यात, जिल्हा स्तरावर काम करायची ज्याची मानसिकता असेल, ज्याचा पिंड, ज्याची आवड, ज्याची क्षमता, ज्याची योग्यता असेल, त्यांनी निश्चित, जसं परमपूज्य स्वामीजींनी म्हणालं की ज्याला जेवढी वेळ असेल त्याची बसून आपण रचना देखील करू. आता महानगराची पण, इतर बाहेरून आलेले, गावातनं आलेले असतील तर गावाची रचना, तालुक्याची रचना आणि प्रांताची देखील रचना, संबंध. फार मोठा देश आहे आणि फार मोठ्या रचना असतात, पण कुठेतरी आपल्याला सुरुवात तर एकापासूनच करायची असेल. एक पाऊल टाकलं तर आपण लाखो पाऊल चालू शकतो. आणि म्हणून कार्याच्या दृष्टीने गेले 200-250-300 वर्षामध्ये ज्या व्यवस्था ब्रिटिशांनी उभ्या केलेल्या आहेत, तर सर्व गोष्टी शेवटी जिल्ह्यापर्यंत जातात. सर्व कामं असतील, काहीही असलं तर जिल्ह्यापर्यंत जावं लागतं. आणि म्हणून आपण असं म्हटलेलं आहे की माझं गाव, माझा देश, माझा जिल्हा, माझं विश्व. म्हणून जिल्ह्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. असा एक जिल्हा जर आपण व्यवस्थित करू शकलो, आपल्याला अजिबात घाई नाही आहे. काम करणाऱ्या व्यक्तीने फार धैर्य ठेवायचं आहे, स्वतःची क्षमता फार वाढवून घ्यायची, अगदी अजिबात घाई करायची नाही. हे काम इतके वर्ष खराब झालेलं आहे, ह्या सगळ्या व्यवस्था एवढ्या मोडकळीस आलेल्या आहेत, तर अगदी मुळापासून आपल्याला परिवर्तन आणायचं आहे. आणि म्हणून फ्रस्ट्रेशन घेऊन पण चालणार नाही आहे की मी काम करतो हे मला आता कळलं, मी 25 वर्ष काम करतो हे, इथे गेलो, भारत विकास संगमचं कार्य मी स्वीकार केलं आणि आता मी ह्या दृष्टीने कामाला लागलेलो आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष झाले, काही परिवर्तन दिसत नाही आहे, काय हरकत नाही. 5, 10, 15, 20 वर्ष लागू द्या, आपल्याला काही घाई नाही आहे. पण आपल्याला तिथेच जायचं आहे, परत मुळावर घाव करून जी स्थिती पूर्वी होती
तीच स्थिती पुन्हा आणायची आहे. आपल्या आयुष्यात फक्त ती गाडी मार्गी जरी लावू शकलो आपण 5-10 वर्षात, त्या व्यवस्था पुन्हा जिवंत करू शकलो तरी फार मोठं कार्य आपण सिद्ध करणार आहोत. म्हणून त्याची चिंता न करता मूळ विषय रोज आपण स्वतः समजून घेणं आणि आपण देखील त्याचं चिंतन, अध्ययन, मनन करत आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तींना अपडेट करत ह्या सर्व गोष्टी आपल्याला साधायच्या आहे. आता मी हे एवढ्यासाठी सांगितलं की ह्या सर्व गोष्टी जवळजवळ तुमच्या लक्षात आल्या असतील. मग नेमकं काय करायचं आहे, कसं करायचं याचं तुमच्या देखील मनात चिंतन चालू असेल. मातृशक्ती देखील आणि सगळे वरिष्ठ जन पण आणि युवक पण, सर्व लोकांच्या गोष्टी लक्षात तर आल्या असेल. बेसिक काय करायचं हे तर सगळ्यांच्या लक्षात आलं ना. थोडंसं बोलले तर हरकत नाही, भाषण नाही आहे हे. तर बोला तुम्ही आता, माझ्याशी संवाद साधा. हे लक्षात तर आलं ना आपल्याला, मूळ काय करायचं हे तर लक्षात आलं की नाही? नसल आलं तर आणखीन 4 वेळा विचारा. आज दिवसभर आपण आहोत. थोडंसं तुम्ही देखील आता ह्या दृष्टीने चिंतन करा की नाही असं तर आहे. मग थोडंसं पडताळून पण बघा की वास्तविकता हे बसवराजजी सकाळपासून सांगताय, संजयभाई सांगताय, विमल सिंग सांगतोय किंवा स्वामीजी बी इतके दिवस सांगताय, तर खरोखर आहे का तसं? आणि मग खरोखर आम्ही ह्या दृष्टीने काम करावं का? आणि जर मन आपलं मानत असेल की नाही हे म्हणतायत ते खरं आहे आणि असं झालं तर खरोखर आपण पण सुखी आणि संपन्न होऊ सर्व दृष्टीने. अजून तर अनेक गोष्टी आहेत. एक काही थोड्याशा गोष्टी तुमच्या पुढे मांडण्यात आलेल्या आहेत, पण प्रत्यक्ष काम कराल त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्वानांच्या ज्या वेळेला आपले सगळे भाषणं होतील, त्यांच्याशी बोलणं होईल, त्यांच्याशी संवाद होईल, त्या लोकांनी केलेले जमिनीवर कामं प्रत्यक्ष आपण बघू. ज्या ज्या क्षेत्रात, मग पाणी असेल, कृषी असेल, पर्यावरण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पशु असतील, कला असेल, धर्म असेल, संस्कृती असेल, अन्य क्षेत्रात प्रत्यक्ष लोकांनी भारतीय दृष्टीने काम केलेले जेव्हा आपण प्रत्यक्ष बघू तेव्हा अधिक आपल्या ज्ञानात भर पडेल. आणि म्हणून आता पुढचं सत्र सुरू होण्यापूर्वी थोडंसं तुम्ही पण चिंतन करून घ्या की माझ्या दृष्टीने मी काय करू शकतो, मला कशाची आवड आहे आणि ह्या क्षेत्रात मी काम केलं तर अधिक होईल, ते त्यांनी करावं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग इतर काम आपल्याला कसं करता येईल. कारण भारत विकास संगमचं काम ते नाही आहे ना, मुळात एक विषय करणं नाही आहे, अनेक विषय घेऊन आपल्या क्षेत्रात सगळं परिवर्तन आणायचं आहे. तेव्हा एवढी विनम्रता माझ्या अंगवळणी मी कशी लावेल? दुसऱ्याकडनं पण काम करायचं आहे, समाजासाठी काम करून घ्यायचं आहे आपल्याला, स्वतः तर करायचंच आहे पण दुसऱ्याकडून देखील करून घ्यायचं आहे. मग त्याचा स्वभाव काय असेल, तो व्यक्ती कसा असेल, त्याचे काय काय गुणधर्म असतील, त्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहे. आणि मग त्याच्याशी एवढं हिळून मिळून आपल्याला आपल्या क्षेत्रात ते काम करून घ्यायचं आहे. तेव्हा तेवढी विनम्रता नसेल तर आपल्या अंगी पण आणावी लागणार आहे. हे सर्व गुण आपल्याला संपन्न करावे लागणार आहे. तेव्हा आपला आवडीचा विषय थोडंसं आपल्या डोक्यात पण काय असेल चिंतन, आता ह्या एवढं ऐकल्यानंतर मनात तुमचं पण चिंतन मनन सुरू झालं असेल, कुठल्याही वयाचा असेल, कोणीही असेल, आपल्या आवडीप्रमाणे माझ्या इथे आता मला काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आणि समजा मी असं करेल किंवा मी इतके दिवस करतोय, इतके वर्ष करतोय, तर आता ह्या पद्धतीने मला काम करायचं असेल तर मला काय काय अडचणी येऊ शकतात किंवा मग मला अशा अडचणी येतील तर मग याचं समाधान मला हे कोणी काही सांगू शकतील का आत्ता किंवा नंतर देखील. तर असे काही अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतील. या दृष्टीने जे काय आपण चिंतन केलं असेल तर नंतर दुपारच्या सत्रानंतर आपण परत संवाद पण करणार आहोत, प्रश्नोत्तरी पण करू आणि मग काहीतरी आपण रचना करून इथून उठणार आहोत. जसं मगाशी जसं मुंबई महानगरात 150 कोटी आहे, तर इथे कुठं गाव आलं आणि कुठला जिल्हा आला, तर आपल्याला त्या गावाच्या जिल्ह्याच्या रचना करून तेवढं टार्गेट करावं लागेल. प्रत्येकाची मी मगाशी बोललो तशी क्षमता योग्यता असते. मी जर 1 जिल्ह्यापर्यंत काम करू शकतो, मी 4 जिल्हे काम करू शकतो, तर मी 4 जिल्हे करेन. माझा तर करेल, पण इतर 4 पण सोबत करेन. मी फार अधिक वेळ नाही देऊ शकत, 1-2 तास मला रोजचे मिळतील, मी माझ्या वॉर्डमध्ये माझा हा विषय करेल. तर असं थोडंसं आपण सगळ्यांनी, मग मातृशक्ती असेल, आई कोणी कुठल्याही वयाचे असतील, आपल्या परीने स्वतः सगळं चिंतन करा आणि मग पुढच्या सत्रात जे प्रश्नोत्तरी होईल त्याच्यात काही अडचणी असेल तर त्याचं आपण बोलू, त्याचं समाधान पण करू, काय करता येईल ते. आणि मग ह्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल, मग आपण एकदा रचना झाली की बाबा ह्या मुंबईची रचना कशी असावी, किंवा शेजारी रायगड किंवा सिंधुदुर्ग किंवा कुलाबा अन्य कुठल्या जिल्ह्यातनं लोक आले असतील, नगर किंवा पुणे जिल्ह्यातनं आले असतील, मग ते गावात राहणारे असतील तर गावाची रचना कशी असावी, तालुक्याची रचना कशी असावी, कशा पद्धतीने काम होईल, कुठे कुठे काय कामं झालेले आहेत, ते सगळं विस्ताराने आपल्याला चर्चा पण करता येईल, चिंतन पण करता येईल.
4 ठिकाणी मग जाऊन बघणं करणं आपल्या सोयीनुसार, आणि मग ते माझ्या इथं कसं करता येईल मला, याचं सगळं बसून प्लॅनिंग करणं आणि मग त्याला एक्झिक्यूट करणं, हा संबंध विषय असणार आहे. एवढंच मी आत्ता बोलतो.